नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर जिल्हा न्यायालयाअंतर्गत लिपिक आणि हमाल पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपण संभाव्य प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत। तर आजच्या या सिरीजचा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे जे डाऊट आहे ते सर्वप्रथम तुमचे क्लिअर झाले तरच आपणास पुढे जाता येईल आणि विद्यार्थ्यांचे जेवढे डाऊट क्लिअर होतील तेवढे तुम्ही परीक्षेसंदर्भात निश्चिंत राहाल। तर पहिला प्रश्न पहा आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य शेअर करा। तर दक्षिण भारतातील पहिलं बाल न्यायालय, लक्षात असू द्या, दक्षिण भारतातील पहिलं बाल न्यायालय कोणत्या शहरामध्ये सुरू झालं? तर मित्रांनो, दक्षिण भारतातील पहिलं बाल न्यायालय जे आहे त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी सुरू झालं? तर हैदराबादमध्ये सुरू झालेलं हे पहिलं बाल न्यायालय आहे। ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न जेवढे काही न्यायालयासंदर्भात आहेत ते सगळे तुम्ही कव्हर करत चला। वळूयात पुढच्या प्रश्नांकडे। भारतातील पहिले ई कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं? तर पहा, भारतातील पहिलं ई कोर्ट जे आहे ते लक्षात असू द्या, हे सुद्धा हैदराबादमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे आणि हैदराबाद वगैरे आंध्र प्रदेश तेलंगणाची राजधानी होती, आता सध्या ती फक्त आंध्र प्रदेशची आहे। तर नोट डाऊन करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता। त्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशाला बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाचा आहे? लक्षात असू द्या, जिल्हा न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात, मुख्य न्यायाधीश, त्यांना या ठिकाणी बडतर्फ करण्याचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी, तर हा जो बडतर्फ करण्याचा अधिकार आहे तो मित्रांनो कोणाला असतो? राज्यपालाला असतो। आणि हा राज्यपाल कोणाच्या आदेशानुसार करत असतो? तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वगैरे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी बडतर्फ करण्याचा अधिकार या राज्यपालाला असतो। आणि नियुक्तीसुद्धा जी आहे ती जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशाची, लक्षात असू द्या, ही नियुक्ती राज्यपाल करतो। राष्ट्रपती जो आहे तो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची करतो आणि उच्च न्यायालयाची संख्या किती आहे हे आपण पुढे पाहणार आहोत। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाची एकूण 3 खंडपीठे आहेत, जे की मुंबई या ठिकाणी एक आहे, नंतर छत्रपती संभाजीनगर, दुसरं नागपूर आणि तिसरं जे आहे ते गोवा पणजीमध्ये दुसऱ्या याच्यामध्ये आहे। तर नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती आहे? तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी राज्यघटना दुरुस्ती 42वी आहे। आणि ही कधी झाली? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। त्यानंतर महाराष्ट्रात सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सेवा सदनची स्थापना जी आहे ती रमाबाई रानडे, ज्या की महादेव गोविंद रानडे यांच्या काय आहेत? पत्नी आहेत। तर नोट डाऊन करून घ्या। तसेच पंडिता रमाबाई यांच्याबाबत सुद्धा आपण खूप सारी माहिती पाहिलेली आहे। जशी जशी पुढे सिरीज जाईल तशी तशी अतिरिक्त माहिती आपण कव्हर करणार आहोत। त्यानंतर उच्च न्यायालयांची भारतात किती संख्या आहे? तर उच्च न्यायालयांची संख्या किती आहे मित्रांनो? 25 उच्च न्यायालय सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या भारतामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकच, सगळ्या स्टेटमध्ये एकच उच्च न्यायालय असतं। तर नोट डाऊन करून घ्या, आपल्या महाराष्ट्रात 3 खंडपीठे आहेत हे आपण वर पाहिलं होतं। नागपूर जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोळसा सापडतो? तर नागपूर जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये कोळसा सापडतो? तर नांद नावाची जी नदी आहे त्या नदीच्या खोऱ्यामध्ये कोळसा सापडतो। आणि गोदावरी नदी जी आहे ती आपल्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाची आहे आणि पहिल्या क्रमांकाची आपल्या महाराष्ट्रातील आहे सर्वात लांब नदी। भारतातील कोणती आहे? तर गंगा पहिल्या क्रमांकावर आहे। तर ही सुद्धा माहिती असू द्या। त्यानंतर बिंदुसारा नावाचं जे धरण आहे ते कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी बिंदुसारा नावाचं जे धरण आहे ते बीड या जिल्ह्यामध्ये आहे किंवा या जिल्ह्यामध्ये असलेलं एक महत्त्वाचं धरण आहे। अहमदनगर हे जे आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण या ठिकाणी जायकवाडी नावाचं एक महत्त्वाचं धरण आहे। तर लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी मी तुमच्याकडे कव्हर करत आहे। त्यानंतर भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो, भारतातील खनिज उत्पादनामध्ये सर्वात जास्त अग्रेसर असणारं राज्य कोणतं आहे? तर लक्षात असू द्या, सर्वात जास्त म्हणजे जास्तीत जास्त कोणत्या ठिकाणी हे भेटतं? तर झारखंड या ठिकाणी आहे। काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कन्फ्युजन वाटत असतील तर अवश्य तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता। सातवाहन काळातील महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र कोणतं? तर पैठण, जे की मित्रांनो आत्ताचं छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। तर लक्षात असू द्या,
आणि महाराष्ट्रातील सर्वात पहिलं राज्य कोणी स्थापन केलं, तर या सातवाहन घराण्याने. तर लक्षात असू द्या, हा महत्त्वाचा प्रश्न इतिहासाच्या दृष्टिकोनातून आणि जे भूगोलाच्या दृष्टिकोनातून सुद्धा होतं. खालीलपैकी सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात सुरू झाला किंवा कोणाच्या काळात थांबला, म्हणजेच त्या कायद्यावर बंदी म्हणजे चालू झाली. तर लक्षात असू द्या, लॉर्ड बेंटिक याच्या किंवा या लॉर्डच्या ठिकाणी या काळामध्ये हा सतीबंदीचा कायदा जो आहे तो या ठिकाणी त्याच्यावर कायदा करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास पांढरे सोने पिकवणारा जिल्हा? पांढरं सोनं कशाला म्हणतात? जे कापूस असतं याला मित्रांनो पांढरं सोनं म्हटलं जातं. आणि हे जे आहे ते यवतमाळ या जिल्ह्याला पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात त्याचं टोपण नाव आहे. त्यानंतर इंडियन पिनल कोड किंवा भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत झाला किंवा लागू म्हणजे अंमल म्हणजे लागू झाला? तर लक्षात असू द्या, म्हणजे पास झाला, बिल पास होतं त्याचं म्हणजे. तर हे जे आहे ते कधी पास झालं? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे थोडंफार कन्फ्युजन आहे. एक्झॅक्ट तुम्हाला उत्तर कमेंट करायचं आहे. कोणत्या ठिकाणी 1860 वगैरे दिलेलं होतं, परंतु 1835 या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे, त्यामुळे व्यवस्थित उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. कारण का आत्ता तुम्ही व्यवस्थित रेफरन्स जे आहे ते नवीन आहे कुठे जुनं आहे, त्यामुळे कन्फ्युजन वाटायला नको. त्यानंतर भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांना मित्रांनो शिल्पकारसुद्धा म्हणून ओळखलं जातं, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. तर लक्षात असू द्या, आणि घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणी भारत सेवक समाजाची स्थापना केली? तर भारत सेवक समाजाची जी स्थापना आहे ती गोपाळकृष्ण गोखले याने केली. गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामध्ये मुलींसाठी शाळा काढली. त्यानंतर गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. लाला लजपतराय यांना मित्रांनो काय म्हणतात? पंजाबी केसरी या नावानं टोपण नावानं ओळखलं जातं. आणि गोपाळ गणेश आगरकर हे जे आहे ते सुधारक हे असं त्यांनी तयार म्हणजे निर्माण केलेलं होतं वृत्तपत्र वगैरे. तर लक्षात असू द्या, यांनी तसेच लोकमान्य टिळकांसोबत केसरी व मराठामध्ये संपादक म्हणून सुद्धा कार्य केलं होतं. तर अशा पद्धतीचे हे टॉप लेवलचे प्रश्न आपण कव्हर करत आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. कोणत्या प्रश्नांबाबत डाऊट वगैरे असतील तर अवश्य तुम्ही कमेंट करा. कारण का माझ्याकडे जुनं नवं सगळं रेफरन्स आहे. काही ठिकाणी चुकीचं पडत आहे, विद्यार्थ्याकडून चूक होत आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. तर लक्षात असू द्या, काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून याचा परिपूर्ण फायदा त्यांना होईल. तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.